फडणवीसांची भाजप नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक झाली। वर्षा निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत मुंबई महानगरपालिकेसाठी खलबत झाल्याचे कळतंय। उमेदवार निवडीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय झाले अशी ही माहिती आहे। पण आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप कोर कमिटीची बैठक होणार आहे। आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेले। तर गणेश, काल एक महत्त्वाची बैठक वर्षावर झाली आणि आज पुन्हा मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक आहे। नेमकं कशावर चर्चा झाली असू शकते आणि आजच्या बैठकीला कोण उपस्थित राहणार आहे? नक्कीच काल एक महत्त्वाची बैठक आहे ती वर्षावर झालेली पाहायला मिळाली आहे। दुसरीकडे आज मुंबई भाजपची देखील कोर कमिटीची बैठक पार पडली आणि याच कोर कमिटीमध्ये ज्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहेत ही नावं आता मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेली आहे आणि आज पुन्हा एकदा भाजपची कोर कमिटीची बैठक आहे ती पार पडणार आहे आणि याच बैठकीमध्ये आहे ते या सगळ्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याचं पाहायला मिळतं। जर आज या सगळ्या नावांवर शिक्कामोर्तब झालं तर भाजपची पहिली यादी देखील आहे ती उद्या येण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते, कारण की 3 ते 4 दिवस फक्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आहे ते राहिलेले पाहायला मिळतात। त्यासाठी भाजपकडून आता पहिली यादी उद्या प्रकाशित केली जाऊ शकते आणि त्यामध्ये या पहिल्या यादीमध्ये भाजपच्या ज्या काही 2017ला जागा होत्या या सगळ्या जागांची नावं आहेत ती जाहीर केली जाऊ शकतात। मात्र काही जागांवर जी अद्यापही रस्सीखेच सुरू आहे त्या जागा मात्र भाजपकडून जाहीर केली जाणार नाही, त्यामुळे त्या ठिकाणी कोणाला संधी मिळते हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी गणेश। आपण पाहतोय की वर्षावर काल खलबत झाली आणि आज पुन्हा एक बैठक होते, तेव्हा जागा वाटपाचा तिढा आज स्पष्ट होऊ शकतो।